विचार केला ना तर 15/75 अर्थात या ठिकाणी 15च्या औसतनं 15च्या रन रेटनं 15.20च्या रन रेटनं जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे या ठिकाणी रन रेट उभारावं लागेल. इथे आपण विचार केला तर स्ट्राईकसाठी मयूर वाघ वाजेपूर टीमचा एक जबरदस्त स्टार खेळाडू, पनवेल क्रिकेट टेनिसचा हा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. सामोरा गोलंदाज सचिन लांगी, कर्जत टेनिस क्रिकेटचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गोलंदाजीचा एक कर्दनकाल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक टेनिस क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या, परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची कुवत मात्र ते सिद्ध करून दाखवावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये जरूर त्याने 2 षटकामध्ये सामन्यावर देखील ठरला, परंतु या मॅचमध्ये देखील ते सिद्ध करून दाखवावं लागेल. आपलं नाणं कितपत खणखणीत आहे ते मात्र या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. सचिन लांगी आणि त्याच्या संपूर्ण टीमला काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट 75 धावा उभारणारा खेळाडू मयूर वाघ याला मात्र 2 बॉल लगातार डॉट खेळवलं जातं, कारण हे गोलंदाजीचा खऱ्या अर्थाने क्लास आहे. सचिन लांगेचा विचार केला ना तर हा त्याचा क्लास आहे. का त्याच्यावरती विश्वास दाखवला संघमालक अगदीच आमचे मित्र आनंद मिरकुटे साहेबांनी, तो विश्वास मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत असताना इथे मात्र हलकीशी कडा घेऊन चेंडू एका धावेसाठी जात असताना आपण पाहतोय सिंगल मात्र इथून जरूर आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एक्की दुगीशे कुछ काम चलने वाला नाही असं सांगावं वाटतंय, कारण मैदानच्या आतमध्ये तब्बल 76 धावेंचं लक्ष्य. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत फक्त 1 धाव आले. आता येणारे जवळपास चेंडू जर विचार केला ना आपण तर 27 बॉल आहेत आणि तब्बल 75 धावेंचं लक्ष्याचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. इथे चांगला फटका, अगदीच पॉईंटमध्ये शतरक्षक आहे, जबरदस्त फिल्डिंग एरिया, फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं या ठिकाणी सजवलं गेलं आहे. क्लासिकल फटका होता, परंतु एक सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. सचिन लांगीचं हे खूप महत्त्वपूर्ण हे षटक असेल. आणि एकंदरीत इथे धावा आल्या धाव फलकावरती 2 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र खेळवलंय, येस इट्स अ वाईड बॉल. आमचे ऑफिशियल सांगतायत, आमच्या इकडे बोलतायत हा वाईड बॉल आहे, इट्स अ वाईड बॉल. आणि वाईड बॉलच्या सहाय्यानं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 3 अंकावरती. चांगली मॅच. आज तमाम प्रेक्षकांनी एक चांगली आम्हाला देखील साथ दिले, त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. इथे चांगला फटका, खूप चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं 6 धावेंसाठी. पंच काय चौकार की षटकार? यस षटकार. चेंडू जाईल सीमापार षटकार. खूप वाट पाहावी लागली. शॉर्ट बॉल होता, त्या शॉर्ट बॉलवरती अटॅक केला, अटॅकिंग फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय स्लिपच्या डोक्यावरून, अर्थात 6 धावेंसाठी. उशिरा का होईना मयूर वाघच्या बॅटमधून आला हा एक दमदार स्ट्रोक, षटकार. 9 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे स्लोअर डिलिव्हरी केली होती, स्लो गतीचा चेंडू होता, टेम्परामेंट घ्यायचं होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु तू मे रनआउटची संधी. यस 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 मात्र संधी दौडले. रन मात्र इथे कंप्लीट झाले. 2 रन इज कंप्लीट आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 11 अंकावरती. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. कोणालाही कमी लेखून चालणार आहे, जशाच तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं जाईल, कारण आदिवासी रायगड रबर बार प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं सीझन क्रमांक 1. मित्रांनो, ही स्पर्धा जरूर पहिली प्रथमच या ठिकाणी आपण रबर बॉलचं नियोजन केलं, परंतु काही चुका आयोजकांच्या माध्यमातून देखील झाल्या असतील, दिलगिरी व्यक्त करेन, कारण सकाळच्या सत्रामध्ये भरपूर टाईम झाला. खेळाडू वेळेवरती 9-9:30 वाजता या ठिकाणी उपस्थित झाले, सर्व संघमालक उपस्थित झाल्या, परंतु थोडंसं या ठिकाणी या स्पर्धेला विलंब जरूर झाला, त्याच्यामुळे थोडंसं एक दिलगिरी व्यक्त करेन. परंतु स्पर्धा या ठिकाणी सुरळीत चालू आहे, चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. कोणत्याही या ठिकाणी स्पर्धेमध्ये जर विचार केला ना यस अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर यावेळेस चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. एकंदरीत एक सिंगल मात्र इथून ॲड होईल. ओव्हर क्रमांक 2 यावेळेस सचिन लांगीच्या पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजी करत असताना यावेळेस जर आपण विचार केला तर नवनार हरड, मॅन फ्रॉम धामोते टीमचा हा खेळाडू, एक उगवता सितारा, एक यंग टॅलेंट खेळाडू असलेला आपण खेळाडू पाहतोय मैदानच्या आतमध्ये. भरपूर स्पर्धा, काय जबरदस्त गोलंदाजी, हे गोलंदाजीचा क्लास. सचिन लांगी या टीमला पूर्णपणे जर आपण पाहिलं ना
लीड करत असताना आपण पाहतोय आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोलंदाजी होत असताना ते नवनाथ धारड धामोते टीमचा एक जबरदस्त खेळाडू, काय टीम बांधणी केली मोहन पारदे आणि संपूर्ण टीमनं इथे हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं जाते. एकी दुगीशे कुछ काम चलने वाला नाही आहे. मोठे फटके मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. जबाबदारी या ठिकाणी जबाबदारीनं खेळावं लागेल, कारण दोन्ही संघांसाठी इथे संधी आहे. जो संघ इथून जिंकेल तो सुपर 10 मध्ये जाऊन धडक देईल आणि जो संघ इथून हारेल ना त्याच्यासाठी मात्र अद्याप एक सामना इथून शिल्लक राहील. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. काय जबरदस्त फटका, धीरज पवार या संघाचा संघनायक कप्तान आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार लगातार. ओव्हर क्रमांक 2 संपलाय. विचार केला पहिला चेंडू नवनाथनं सिंगल दिली, दुसरा चेंडू डॉट फेकला, तिसरा चेंडू डॉट फेकला, चौथा चेंडू सिंगल आणि त्याच्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवरती जशी स्ट्राईक मिळाली, अर्थात धीरज पवार या संघाचा कप्तान या लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 25 अंकावरती. 12.25च्या रन रेटनं अर्थात स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 18 चेंडू आणि 51 धावींची गरज आज आम्हाला दिवसभर या ठिकाणी स्कोरिंगची कामगिरी या ठिकाणी बजावत असताना खऱ्या अर्थानं समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याला समजलं जातं ते आमच्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय मंगेश झुगरे सरांना आपण पाहतोय. रायटर आहेत खऱ्या अर्थाने, खूप चांगली रायटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या जोडला आजच्या दिवसामध्ये समालोचक भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर ऑफिशियल समालोचक या ठिकाणी आपण पाहतोय अख्खाजी देशमुख सर. आमच्या एका कॉलवरती ते या ठिकाणी उपस्थित झाले. अगदीच ऑक्शन मध्ये देखील आपण पाहिलं ना की एक खूप चांगलं सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक. 30 मध्ये 76चं लक्ष होतं. आता विचार केला पहिल्या चेंडूवरती बंटी वाघेवरती जर विचार केला तर आक्रमण चढवलंय कोल्हारे गावचा हा सुपुत्र खऱ्या अर्थानं पाहतोय. 17 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज प्रत्येक बॉलमध्ये या ठिकाणी. गणित थोडंसं या ठिकाणी कमी होत असताना आपण पाहतोय. कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं ना तर खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी कॅल्क्युलेटर थोडंसं या ठिकाणी बदलत असताना आपण पाहतोय. या सेटचा वाईट बॉल, आता गोलंदाजावरती थोडासा प्रेशर आहे, दडपण आहे. दडपणामध्ये खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती जर विचार केला ना तर षटकार आला नाही, त्यानंतर जर विचार केला वाईट बॉल आला, म्हणजे इथेच गोलंदाजी देखील दमचक पाहायला मिळते. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, हा क्लास आहे. मयूर वाघ मॅन फ्रॉम वाजापूर टीमचा हा ब्रँड खेळाडू आहे आणि त्याचा जर विचार केला ना एक ब्रँडेड शिक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतं. वाडी स्लॉंगअपच्या डोक्यावरून षटकार. 16 चेंडू, आता 38 धावसंख्येची गरज. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 38 अंकावरती. काय जबरदस्त बॅटिंग लाईन. मयूर वाघ ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता, नशिबाचा कोल देखील लागला होता. 15,000 पॉईंटला खेळाडू मिळवला होता हर्ष दक्ष 11 चिंचवण या टीमनं. परंतु कर्णधाराला या ठिकाणी साजेशी खेळ करत असताना आपण पाहतोय कर्णधारानं जो विश्वास दाखवला मयूर वाघवरती त्या विश्वासाला मात्र कुठे तडा देऊ जात नाहीये. नॉट आउट मैदानच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू. एकीकडे आपण पाहतोय धीरज पवार आणि त्याला साथ देत असताना आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मयूर वाघ. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आता मात्र या ठिकाणी विचार विनिमय करावं लागते. थोडीशी टिप्स या ठिकाणी कानमंत्र देत असताना सचिन लांगी वाडी स्लॉंगॉनवरून ते लगातार तिसरा चेंडू. अगदीच कानमंत्र दिल्यानंतर देखील या ठिकाणी षटकार ह्याला आणि एकंदरीत इथून पाहतोय षटकार हॅट्रिक. तब्बल षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय बंटी वाघे. टेनिस बॉल मध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजाचा दबदबा आहे, परंतु म्हणतात ना मित्रांनो ही रबर बॉल स्पर्धा. इथे कोणत्याही गोलंदाजावरती कोणताही फलंदाज हवे होऊ शकतोय. आता देशमुख सर जर विचार केला ना तर इथून षटकाराला षटकार हॅट्रिक कंप्लीट केलं. तिसरी हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक, तब्बल या ठिकाणी या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक. इथे कमबॅक केला. ही लाईन होणं गरजेचं होतं. टप्पा योग्य लाईनवरती ठेवणं गरजेचं होतं. त्यावेळेस टप्पा चांगल्या दिशेनं ठेवला. अगदी टप्पा थोडासा मागे ठेवला, चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या
44 धावा सिरावल्या अगदीच 44. 76चं लक्ष, धावांचा पाठलाग करायचे मोठं लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे चांगला फटका, इथे चांगला फटका. स्लिपवरून चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चारी साईडनं एक चांगली फील्ड डिपार्टमेंट या ठिकाणी सजवलं. सिंगल मिळेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 45 अंकावरती. आत्तापर्यंत 5 बॉल संपलेत. 2.5 चेंडूंचा खेळ इथे एकंदरीत संपला गेला आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 45 धावा. शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा असेल, हा चेंडू महत्त्वाचा असेल. पहा खूप उंचावरती आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जाऊन बसले, त्यांचं देखील करूया कौतुक. आणि मोठा फटका फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती चढवलं गेलं आक्रमण आणि आक्रमण पहा खूप लांबवरचा प्रवास. सिक्सर सिक्सर सिक्सर. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. पहा अजय नाईक खऱ्या अर्थानं आकाश देशमुख सर तुम्हाला सांगेन, फक्त ही जी स्पर्धा आहे ना, आम्हाला अजय नाईकनं आमचा जो आदिवासी रायगड प्रीमियर लीग हा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती फक्त एक माझ्यासाठी एक मॅसेज केला की दादा फक्त आपली रायगड रबर बॉल प्रीमियर लीग व्हायला हवी. आणि नक्कीच मी देखील त्याला एक चांगला लगेच रिप्लाय दिला, जर तुम्ही सहमत असाल, खेळायला तयार असाल, संघाला जर तयार असेल तर अगदीच अजय नाईक तुझ्यासाठी स्पर्धा आम्ही नक्कीच ऑर्गनाईज करू, आम्ही भरू. आणि आज त्याने जो शब्द ग्रुपवरती टाकला तो मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ण केला. आणि अगदी अजय नाईक तुमचं नेहमीच आम्हाला सपोर्ट राहिला, यापुढील तुम्ही असा सपोर्ट कराल ही संपूर्ण ऑर्गनाईज कमिटीकडून तुमच्याकडून अपेक्षा असेल. अगदी जर पाहिलं तर धीरजची देखील षटकार हॅट्रिक झाली, कारण मागील षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार टोकले होते आणि या षटकातील शेवटच्या बॉलवरती देखील षटकार टोकला आणि त्याची देखील षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाल्या. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत झाल्या त्या मात्र 51 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे 24 म्हणजे 25 म्हणजे 12.5चा रन रेट अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 12.5चा रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट, चांगले दोन्ही संघ, परंतु 12 मध्ये आता 25 काय घडेल. इथे चांगला फटका बिटून द गॅप खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. सचिन यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय. कार्तिक 11 वाकस टीमचा सचिन केवारी, मॅन फ्रॉम रामाचेवाडी टीमचा हा खेळाडू. टेनिस क्रिकेट स्पर्धा नेहमी या खेळाडूंना गाजवल्यात आपल्या गोलंदाजांनी, परंतु चला बॉलची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 55. चौकार गेला चौकार. हां अगदी जर विचार केला तर मागील मॅचमध्ये या सचिन केवारी रामाचीवाडी टीमचा जो गोलंदाज आहे ना, खरं अर्थानं त्यांना 2च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळेच की काय त्याच्यावरती आकाश देशमुख सर हा विश्वास दाखवलाय. मोहन पारधी आणि सचिन लांगे या दोन्ही आयकॉन प्लेयरनं, अर्थात मैदानच्या आतमध्ये दोन्हीही चांगले प्लेयर आहेत. चांगले लीड करत असताना सचिन लांगी लॉंग ऑन डिपार्टमेंटवरून एक चांगले लीड करत असताना आपण पाहतोय. त्यांना कोचिंग करतायत अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन लांगी यांचा स्वतः क्लास आहे नेहमी. इथे फुलालेंचा चेंडू होता, त्याच्यावरती चढवला, आघात, आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. आता मात्र या ठिकाणी दडपणामध्ये प्रेशरमध्ये अगदीच कार्तिक 11 वाकस टीम या ठिकाणी आपण पाहतोय. टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल तब्बल 61 अंकावरती. 15 धावसंख्येची गरज. पहा 10 बॉल आणि 15ची गरज. काय जबरदस्त मयूर वाघ आज मैदानच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं मयूर वाघचा दबदबा आहे. मैदानच्या आतमध्ये हर्ष 11 टीमच्या सर्व खेळाडूंचा त्याला सपोर्ट, त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट. इथे कमबॅक केलाय अगदीच कर्जत टेनिस क्रिकेटचा हा एक जबरदस्त हुकमी गोलंदाज, रामाचीवाडी टीमचा हा खेळाडू, परंतु त्याच्यावरती विश्वास दाखवलाय मोहन पारदे आणि सचिन लांगीने. तो विश्वास सार्थ ठरेल का पाहूया. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत दोघंही नॉट आउट केले आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील या मॅचमध्ये देखील आतापर्यंत 179 धावा हे दोन्ही खेळाडू नॉट आउट केले. सेफ फटका, स्टेट बॉल आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्ड लाईनच्या डोक्यावरून, सचिन लांगीच्या डोक्यावरून. हा चेंडू होते 6 धावेंसाठी. बिग 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 हिट षटकार. 9 धावींची गरज, 9 धावींची गरज. किती 8 चेंडू 9 धावींची गरज. काय जबरदस्त बॅटिंग, तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. इथे मोठा फटका, इथे मोठा फटका.
अजून एक दो आणि आता खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेनं आगेकूच केले अर्थात टीम अगदीच हर्ष दक्ष इलेव्हन या टीमच्या खेळाडूंनी या टीमनं जर विचार केला तर आता फक्त आणि फक्त 3 धावींची गरज आहे 3 धावींची गरज या षटकामध्ये 50 झाली लगातारची दुसरी 50 चला बॅट वर करायचे पंच चला बॅट वर करायचे मयूर